नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ परीट. तर आज मी जेऊर इथं हेमाडपंथी मंदिर पाहण्यासाठी आलो आहे. तर चला दर्शन घेऊयात. नमस्कार मित्रांनो, आज आपण जेऊर इथे आलो आहोत श्री काशी लिंग देवस्थान पाहण्यासाठी. दक्षिण काशी असं म्हणलं जातं. तर हेमाडपंथी मंदिर आहे हे. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. सर्वात पहिला आपले चप्पल बाहेरच सोडणे. हे असं प्रवेशद्वार आहे. हे हेमाडपंथी मंदिर आहे, एकदम प्राचीन मंदिर. चला मंदिरात प्रवेश करूयात आपण. मंदिरात प्रवेश केल्यावर असे 2 दीपमाळ दिसतात आपल्याला. श्री काशीलिंग देवस्थान ट्रस्टचं ऑफिस आहे इथे. स्वयंभू श्री काशीलिंग देवस्थान. इथं सगळी माहिती आहे, आपण माहिती पण घेऊ शकताय. मित्रांनो, सकाळची वेळ होती, तर गावातील काही मंडळी सकाळ सकाळ दर्शनासाठी येत होते कंटिन्यू. तर मस्त असं घंटीचा आवाज वगैरे खूप चांगलं येत होता. आजूबाजूला भरपूर झाडे होती, जेणेकरून पक्ष्यांचा आवाज देखील येत होता. तर मीही दर्शन घेण्यासाठी इथं पोचलो आहे आज. आणि मी इथं एका कामानिमित्त आलतो. माझ्या फोटोग्राफीचं असाइनमेंट होतं. तर मला असं कळालं की इथं हेमाडपंथी मंदिर आहे. तर म्हटलं आज नक्कीच दर्शन घेऊयात आणि एखादा व्हिडिओ आपल्यासाठी बनवूयात. तर मी इथं पोचलो आहे मंदिरमध्ये. पाहू शकता आपण इथे नंदीजी आहेत. तर सर्वात पहिला आम्ही नंदीजींचं दर्शन घेतलं. त्यानंतर मंदिरात अनेक देवकोष्ठ आहेत, पण तिथले मूर्ती जे आहेत जुन्या काळातले नाही आहेत, म्हणजे नव्याने स्थापन केलेले वगैरे आहेत. आणि पुष्करणीमध्ये पण भरपूर असे देवकोष्ठ आहेत. तर तिथंही नव्याने शिवलिंग वगैरे असे बसवण्यात आलेले आहेत. तर आता आपण प्रवेश करूयात मंदिरामध्ये. तर इथं बघू शकता अर्धखांब आहे, कक्षासन आहेत आणि बाहेर असं वरच्या बाजूला आपण पाहिलं तर नंदी वगैरे दिसतील आपल्याला. तर इथं व्हेंटिलेशनची खिडकी दिसते आपल्याला. आणि इथं एक देवकोष्ठ दिसतं आहे, जिथं दार लावण्यात आलेलं आहे, म्हणजे त्याचं कपाटात स्वरूप केलेलं आहे. तर असे जे मंदिराचे नक्षीकाम वगैरे आपण इथं पाहू शकताय. भरपूर सुंदर होतं हा मंदिर आणि व्यवस्थित ठेवण्यात आलेलं होतं गावकऱ्यांकडून. तर गावातले सगळे मंडळी इथं जमा होत असतात काही वेळेस वगैरे. तर इथं बघू शकता एक देवकोष्ठमध्ये आपल्याला मूर्ती पाहायला मिळते आणि इथं देवीची मूर्ती देखील आहे. तर असं एकंदरीत मंदिरचं जो सकाळ सकाळचं वातावरण होतं ना, एकदम प्रशस्त होता. दर्शन घेण्यासाठी खूप चांगलं होतं. आणि मला गावातल्या लोकांनी म्हटले इथं की आख्यायिका वगैरे आहे. तर मला ऐकण्याची खूप इच्छा झाली होती. मग तिथं जे पुजारी सर होते त्यांना मी बोललो की असं असं मला माहिती मिळेल का सगळी. तर ते म्हणाले ठीक आहे, माहिती मी मिळवून देतो. मग त्यांनी आपल्या गावातील एका मंडळींना बोलवले होते, जे करून त्यांनी आपल्याला सगळी माहिती पुरवली. तर तुम्हालाही ते ऐकून आश्चर्य वाटेल. खूप चांगलं वाटलं मलाही, कारण की त्यांचे जे माहिती आपल्याला माहीत नसतं. आणि जेव्हाही मी गावात जात असतो, मंदिरं पाहत असतो, तर तिथल्याच लोकांशी मी संवाद करून त्यांची माहिती वगैरे घेत असतो. तर आता मंदिर तर तुम्ही बघतच आहात व्हिडिओच्या माध्यमातून. आतून बाहेरून गर्भगृह हे सगळे गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हेंटिलेशनसाठी आपण बघू शकता. नक्षीकाम मंदिराचं पाहू शकता आपण. सीलिंग बघू शकता किती सुंदर आहे, एकदम नक्षीकाम, पुष्प वगैरे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि गावकरी लोक वगैरे म्हणाले की पेंटिंग वगैरे आधी होतं, नंतर ते यांना कळालं की पेंटिंग नाही करायला पाहिजे, म्हणून ते काय नंतर पेंटिंग केले नाही. जेवढं आधी होतं ते पण ते व्यवस्थित काढून घेतलेले आहेत, जेणेकरून मंदिराचं जो मूळ सौंदर्य आहे ते आपल्याला छानपैकी असं बघायला मिळतं आहे. तर इथं हे सर आलेले आहेत आपल्याला माहिती देण्यासाठी. ते आल्यानंतर सर्वात प्रथम ते दर्शन वगैरे घेतले. मीही दर्शन घेतलो. पुजारी सरांना मी म्हटलं होतं की थोडंसं जलाभिषेक वगैरे करा महादेवजींना, जेणेकरून माझंही दर्शन चांगलं होईल तिथे. तर मग सर्वात प्रथम मी इथं येऊन गर्भगृहामध्ये थोडंसं रेकॉर्डिंग वगैरे केला.
आणि दर्शन घेतलं. आत जाण्यापूर्वी त्यांनी मला म्हटले की जर का तुम्ही चमड्याचं काही घातलं असेल तर ते काढा. मग मी माझं बेल्ट पर्स वगैरे सगळं बाहेर ठेवून आत दर्शनासाठी गेलो. तर गाभाऱ्यात जाण्यापूर्वी इथं डोरफ्रेम मला चांगलं वाटलं, कारण की नक्षीकाम वगैरे छान होतं इथं. तर ते सगळं जे आहे मी कॅप्चर केलं. इथं सिलिंगला पुष्प बघू शकताय, पुष्पाचं नक्षीकाम वगैरे असे सर्व मंदिरांमध्ये असतं असं नाही आहे. तर बऱ्याचशा मंदिरामध्ये बघायला पण आपल्याला मिळतं. तर आता गर्भगृहामध्ये आपण आलो आहे. तर इथं टाईल्सचं काम वगैरे केलेलं आहे. तर ते टाईल्स असल्यामुळं आपल्याला जे मूळ सौंदर्य ते तर पाहायला नाही मिळालं जे ओरिजिनल आहे. पण इथं शिवजींचं जे पूजा केलेली आहे ते पाहू शकता आपण. मला इथं येऊन खूप प्रसन्न असं वाटलं. दर्शन खूप चांगलं झालं माझं इथं. इथं पाहू शकता, इथं हमेशा शिवलिंगच्या आजूबाजूस पाणी वगैरे असतं असं आपल्याला माहिती मिळालेली आहे. पुढं आपल्याला व्हिडिओमध्ये पाहता येईल. तर इथं जलाभिषेक मी पुजारी सरांना सांगितलं होतं जलाभिषेक करण्यासाठी. तर ते जलाभिषेक करून दाखवले होते आपल्याला, म्हणजे केले होते. तर इथं मस्त आमचं असं दर्शन झालं होतं. कमीत कमी मी 10 ते 15 मिनटं इथं गाभाऱ्यात होतो. दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथंच बसून दर्शन घेतलं. नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय द्या सर. मी रमाकांत नागनाथ सोनार, प्राथमिक शिक्षक आहे आणि हे महांतेश मल्लेशी गुरव या देवस्थानचे पुजारी. आपल्या मंदिराबद्दल मला माहिती द्या. जत्रा वगैरे कधी असतं? आज ज्या मंदिरात तुम्ही आलेलात या मंदिराचं नाव श्री काशी विश्वेश्वर मंदिर असं आहे. ह्यालाच आम्ही काशीलिंग मंदिर असं सुद्धा म्हणतो. पूर्वी या ठिकाणी गावाच्या बाहेर हे मंदिर होतं, पण पूर्वी मंदिर नव्हतं. या ठिकाणी धनगर समाजामध्ये एक स्त्री होती, तिचं नाव काशीबाई. त्या स्त्रीनं या लिंगाचं तिनं पूजन करत होती. पण हे लिंग आमच्या जेऊरच्या लोकांना माहीत नव्हतं. पण जेव्हा तिनं ह्याचं पूजन करू लागली तेव्हा लोकांना हळूहळू समजू लागलं की या ठिकाणी लिंग आहे. मग असंच एक ह्याची एक आख्यायिका आहे की एक साधू महाराज तो दरवर्षी वाराणसीला म्हणजेच काशीला तो पदयात्रा तो करायचा. त्या ठिकाणी जाऊन पवित्र स्नान करून काशी विश्वेश्वराचं दर्शन करून तो आपल्या घरी तो जायचा. मग असंच एकदा तो दर्शन करत असताना वाराणसीला गेला होता. त्या ठिकाणी असलेल्या पवित्र गंगेच्या नदीमध्ये त्याच्या हातातलं सोन्याचं कळं त्या गंगेच्या पाण्यामध्ये तिथं हरवलं. मग त्या ठिकाणी त्या गंगेच्या नदीच्या पात्रात तो सोन्याच्या कडेचं त्यानं शोधाशोध केलं. मग ही दृश्य समोर बसलेला एक साधू महाराज पाहत होता. मग त्या महाराजाला परत आपल्याजवळ बोलवलं आणि सांगितलं की तू दक्षिणेकडे जा आणि ज्या ज्या ठिकाणी तुला काशी विश्वेश्वराचं मंदिर दिसतं त्या ठिकाणी तुझं घर तुला भेटून जाईल. मग तो असंच तो सगळीकडं तो पादांकरत करत दरमजल मुक्काम करत तो या गावी तो पोहोचला. मग त्याला समजलं की या ठिकाणी सुद्धा एक महादेवाचं लिंग आहे, पिंड आहे. आणि तो या ठिकाणी तो दर्शनास आल्यानंतर जे काही तुम्हाला पिंडीचे सभोवती जे काही वलय दिसते पाण्याचं, त्या पाण्यामध्ये तो हात घालून तो दर्शन करून तीर्थ प्राशन करण्यासाठी जेव्हा त्याला हात घालून तो तीर्थ प्राशन करू लागला. आणि आश्चर्य, काशीमध्ये म्हणजेच वाराणसीच्या गंगेमध्ये हरवलेलं कडं या पाण्यामध्ये त्याला इथं भेटलं. मग तेव्हापासून आमच्या गावच्या लोकांना सुद्धा कळलं की हे गंगा आणि ही गंगा एकच आहे. म्हणून मग तेव्हापासून त्याच काशी विश्वेश्वर नावावरून या लिंगाला सुद्धा काशी विश्वेश्वर असं हे नाव पडलं. अशी ही याची आख्यायिका आहे. दुसरी आख्यायिका अशी आहे, आता हे पाणी आपण बघतोय का, शास्त्र काय सांगतं, विज्ञान काय सांगतं, पाण्याची पातळी लेवल पाहिजे. समोरच खाली येतं हे मला तुम्हाला आपलं पुष्करणी बारव आहे, म्हणजे विहीर आहे बांधलेली विहीर. त्या विहिरीची पातळी दुष्काळामध्ये म्हणा किंवा परिस्थितीनुसार ते वरखाली होते. पण या ठिकाणी जे काय तुम्हाला वलय दिसतंय पाण्याचं, ह्याचं 1 इंच पण तुम्हाला पाणी जास्त खाली वरखाली तुम्हाला दिसणार नाही. ह्याची एखाद्या आमच्या गावातील कुंभाराला जिज्ञासा होती की हे कसं काय शक्य आहे. मग ह्या पाण्याचं डेप्थ किती आहे, खोली किती आहे, म्हणून तो ह्याचं एक प्रकारचं तो देवाच्या विरुद्धच म्हणा की, म्हणजे तुझी खोली मी आता तपासतो म्हणून तो काय केला, आपल्याकडं बाज असते, पूर्वी बाज असायचे झोपण्यासाठी, तशा 7 बाजांची तो दोरी घेतला आणि त्याला दगड बांधून त्यांना
पाण्याची खोली तो बघायचा प्रयत्न करा. 7 बाजांच्या दोऱ्या संपल्या तरी पण ह्याची खोली काय त्याला लागलेली. म्हणजे दगड शेवटी कुठं ना कुठं जाऊन खरी टच व्हायला पाहिजे, पण खाली दगड काय जाऊन खरी टच झाला नाही. मग शेवटी मग तो थकला आणि त्याला शेवटी त्याला शरणागत पत्करली की बाबा माझं चुकलं. पण गावकऱ्यांचं असं मत आहे की तू माझं इथलं तळ शोधायचा प्रयत्न केला, म्हणजे माझं तळ तू पाहिला. मग काशी विश्वासाचा त्या समाजावरच कोप झाला म्हणे. आजपर्यंत आमच्या गावामध्ये कुंभार समाज या ठिकाणी राहत नाही. अच्छा. पूर्वी होतं, पण हे जेव्हा घटना झालं त्याच्यानंतर कुंभार समाज या ठिकाणी राहत नाही असं गावकऱ्यांच्या तोंडून ऐकलेली ही एक कहाणी. दुसरं म्हणजे हे जे मंदिरचं बांधकाम तुम्ही बघताय दगड, हे दगड आमच्या गावाला जर तुम्ही सेंटरला तुम्ही म्हणलात इथून 50-60 किलोमीटर एरियामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला दगड तुम्हाला भेटणार नाही आहे. बरोबर आहे. मग हे एक अद्भुतच आहे. ही दगड आली कुठून? आता हे एवढं इतकं मोठं बांधकाम करायचं म्हणता कुठंतरी खाण तयार व्हायला पाहिजे. मग आसपास कुठंच तुम्हाला खाण तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे हे दगड आणली कोणी, बांधलं कोणी, हे सुद्धा एक चमत्कार आहे. अशा रीतीनं हा जो आहे आमचा काशी विश्वेश्वर आहे, ज्याचं आता आपण म्हणतोय त्या संपूर्ण आता आपल्या भारत भूमीतून सगळे लोक काशीला जातात. मग आमच्या गावचे लोक हीच काशी म्हणून याच ठिकाणी दर्शनाला येतात. आणि आमच्या गावचे जे काही मुली परगावी गेलेत किंवा परगावच्या मुली इथं येतात आणि ज्यांचं कुलदैवत आहे या ठिकाणी त्यांचं मनोमन जे काही भक्ती करतात त्यांचं सगळं काही इच्छा आजपर्यंत पूर्ण झालेलं आहे. त्याचसोबत आता तुम्ही मागाशी प्रश्न केलात की आमची यात्रा कधी असते. दर श्रावणामध्ये 5 सोमवार असतात. त्या 5 सोमवारपैकी 3ऱ्या सोमवारी आजपर्यंत आलेली घटना पुजाऱ्यांनी गावकऱ्यांनी अनुभवलेली घटना, दर 3ऱ्या शनिवारी मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला गंगेचा, ती गंगा या ठिकाणी अवतरते. अक्षरशः स्वतः इथं अवतरते. हे जे काय पाण्याचं वर दिसतं ना तुम्हाला, हे पूर्ण पाणी असं उफाळून वर येतं. अच्छा. हां, पूर्ण उफाळून येतं. त्यामध्ये शंख, शिंपले, वाळू आणि त्या पाण्याला एक प्रकारचा दळप असतो. मग ती गोष्ट जेव्हा बाहेर समजते पंचकोशीमध्ये, त्या दिवशी 2 दिवस रांगाच्या रांगा लागून ते तीर्थदर्शन करण्यासाठी लोक येतात. हे झालं श्रावणातलं. आणि श्रावणाच्या 5 म्हणजे पूर्ण श्रावण मास या ठिकाणी सप्ताह असतो, भजन मंडळी चालली असते. आणि श्रावण संपल्यानंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी म्हणजे भाद्रपद म्हणजे पहिल्या सोमवारी याची पालखी असते. अच्छा. आणि ही झाली वर्षातली पहिली यात्रा. मग नंतर ह्याची महत्त्वाची वार्षिक यात्रा म्हणतो आपण. वार्षिक यात्रा ही दिवाळीच्या वेळेस असते. दिवाळीच्या पाडव्यापासून ते कडपंचमीपर्यंत एक लहान रथ गावातून मिरवणूक करतात. आणि कडपंचमीला म्हणजे पांडवपंचमी, या पांडवपंचमीच्या दिवशी आपल्या काशी विश्वेश्वर मोठं रथ आहे, जे माझ्या मतानं संपूर्ण तालुक्यातच आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये एवढं लांब खेचलं जात नाही. अशा प्रकारच्या उंचीचं आणि भव्य दिव्य असं खाली वेशीपर्यंत आहे. खाली पूर्ण वेशीपर्यंत जातं. आणि रस्ता कसा तुम्ही येताना तुम्ही पाहिला असाल, तुम्ही काटकोनी रस्ता आहे. बरोबर. त्या आमच्या रथाला काय अँगल नाहीत किंवा स्टेरिंग नाही, काय नाही. सगळ्या भक्ती भावानं रथ वळवून पूर्णपणे काटकोनात वळवून ते खालीपर्यंत नेऊन रथ आणतात. असं हे भव्य दिव्य असं रथोत्सव पांडव पंचमीच्या दिवशी होतं. नंतर कुस्ती वगैरे होत असतात. आणि त्या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये आमच्या गावचे जे काही आपले कार्यकर्ते आहेत म्हणा किंवा या पंचकमिटीच्या लोकांच्या मार्फत या ठिकाणी रसमंजरी म्हणजे मनोरंजन कार्यक्रम होतात. अशा पद्धतीनं आमच्या ह्या देवाची माहिती आहे. धन्यवाद. मित्रांनो, इथं सरांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे जे आपल्याला माहिती दिली आहे. तर इथं मी परत एकदा जे आहे दर्शन घेतलं, कारण की इथं जितका वेळ मी बसलो तेवढा वेळ मला प्रसन्नच वाटत होतं, म्हणून बराचसा वेळ मी इथं होतो. तर तुमचेही डिजिटलपणे जे आहे छानपैकी दर्शन झाले असेल, तर पूर्णपणे तुम्हाला माहिती देखील मिळाली असेल. तर पाहू शकता आपण, मी मस्त दर्शन घेऊन झाल्यानंतर सेल्फी वगैरे घेतलं. परत आता मंदिराला जे आहे मी प्रदक्षिणा मारणार आहे, जेणेकरून आपल्याला मंदिरला चारी बाजूनी बाहेरून कसं दिसतं तेही पाहायला मिळेल. तर आता बाहेरून जे आहे आपण मंदिर पाहत आहात. इथं नवीन आपल्याला जे खांब दिसत आहेत कॉन्क्रीटचे आहेत, ते नव्याने बांधण्यात आलेले आहेत. तर मेन जो मंदिर आहे
त्याला धक्का लागू नये म्हणून त्यांनी ऑलरेडी जे आहे असे बाहेरून खांब बांधून वरती शिखर किंवा गोपुरम बांधण्यातलेलं आहे. तर चारी बाजूनं आपल्याला दाखवत आहे मी. आपल्याला कदाचित लक्षात आलं असेल की कशा टाईपचं इथं कन्स्ट्रक्शन करण्यात आलेलं आहे, मंदिराला धक्का न लावता. मित्रांनो, जर का असे मंदिरं आपल्या गावात देखील असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर मी असे व्हिडिओज बनवत असतो. बरेचसे आपल्या चॅनलवरती तुम्हाला असे व्हिडिओज पाहायला मिळतील मंदिरांचे, प्राचीन मंदिरांचे. हे मंदिर किमान 800-900 वर्ष जुने असू शकते, हे अंदाजा लावतो आहे आपण, ॲक्युरेट नाही सांगत आहे. तर इथं बाजूलाच अजून एक मंदिर आहे, पाहू शकताय आपण. तर इथंही मी गेलो, मस्त असं डोर फ्रेम पाहायला मिळाला मला आणि मंदिराचं कंडिशन एकदम चांगलं होतं. इथं पण माझे खूप चांगले दर्शन झाले. तर मित्रांनो, इथं गजलक्ष्मी आपल्याला पाहायला मिळते डोर फ्रेमवरती. तर तुम्हाला अंदाजा आला असेल तर कोणत्या काळातला हा मंदिर असू शकतो. तर इथं मी मस्त दर्शन घेतलो आहे, तर तुम्हीही दर्शन घ्या. तर असे विविध मंदिरं आपल्याला पाहायला मिळतील माझ्या चॅनलवरती. तर भरपूर व्हिडिओज आहेत. कदाचित मी आपल्या गावातलाही व्हिडिओ बनवला असेल तर तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर जर का असेल तर. आणि जर का नसेल तर तुम्ही मला नक्कीच सांगा की आमच्या गावामध्ये या लोकेशनला हे मंदिर आहे, जेणेकरून मी त्या साईडला आलं तर नक्कीच आपल्यासाठी व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो, माझे सोशल मीडियाचे लिंक्स जे आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही मला फेसबुकवरती, ट्विटर म्हणजेच एक्स झालेलं आहे आता, त्यानंतर इंस्टाग्राम आहे, यूट्यूबचे माझे अजून 2 चॅनल आहेत, तेही तुम्ही सबस्क्राईब करू शकताय, फॉलो करू शकताय. आणि माझा व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे मी, जेणेकरून तुम्ही मला संपर्क करू शकताय आणि सांगू शकताय की तुम्हाला कशा टाईपचे कंटेंट आवडतं आहे, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि तुमच्या गावामध्ये देखील जत्रा भरत असेल किंवा असे विविध मंदिरं असतील प्राचीन, परत बारावं असतील, त्याबद्दलही तुम्ही सांगू शकता. तर इथं शिलालेख आहे, पाहू शकता आपण. पण हे शिलालेख जे आहे अर्धच होतं, त्याच्या खालचा जो अर्धा भाग होता तो नव्हता इथे. तर असे शिलालेखचेही मी कित्येक व्हिडिओज वगैरे बनवत असतो. तर जर का असं आपल्या गावात असेल तर तुम्ही मला नक्कीच कळवा, जेणेकरून आपल्या गावातला इतिहास वगैरे उजेडात येऊ शकतो. तर आपण आता पुष्करणीजवळ आलो आहे. तर इथं शिवजींचं एक सुंदर असं लिंग आहे, तर आपण दर्शन घेऊयात. तर इथं खूप छान असं पूजा केलेलं आहे, पाहू शकता आपण दर्शन घेतल्यानंतर आता पुष्करणीकडे खाली जात आहोत. तर मंदिराला लागूनच पुष्करणी आहे ही. आणि इथंही एक असे देवकोष्ठ आहेत. तर देवकोष्ठमध्ये महादेवाची मूर्ती बसवण्यात आलेली आहे, शिवलिंग आहे, पाहू शकता आपण. तर असे भरपूर पुष्करण्या आहेत ज्याच्या आपल्याला देवकोष्ठमध्ये मूर्त्या वगैरे पाहायला मिळत असते. तर हे स्टेपवेल खूप सुंदर आहे. असं मला वाटलं नव्हतं की एवढं छान पुष्करणी मला इथं पाहायला मिळेल. तर इथं देवकोष्ठमध्ये मूर्ती पण आहे, आपण पाहू शकताय. तर इथं असे 2 दीपमाळ आहेत मोठे मोठे. तर इथं गावातले जे काही भक्त लोक होते दर्शनासाठी कंटिन्यू येत होते. सकाळची वेळ होती आणि त्यांनी मला भरपूर प्रतिसाद दिला. तर इथं दासोह पण आहे, प्रसाद वगैरे आपण घेऊ शकता. अजून सकाळची वेळ असल्यामुळं इथं सुरू नाही झालं होतं, अजून किचन चालू नाही झालं. तर 11-12च्या आसपास जे आहे इथं प्रसाद रेडी असतं असं मला पुजारी सर यांनी सांगितलं होतं. तर त्यांनी एक फलके दाखवलं जिथं मंदिराची पूर्ण माहिती लिहिली होती. तर तुम्ही हे पॉज करून ही पूर्ण माहिती वगैरे वाचू शकताय. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.